नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. तर लाडकी बहीण योजनेची जी काही ई-के-वाय-सी आहे ती करण्यासाठी आता पोर्टलवरती नवीन ऑप्शन आलेला आहे. तर या नवीन ऑप्शननुसार तुम्ही तुमची जी काही ई-के-वाय-सी आहे यापूर्वी जर केली असेल, परंतु त्यामध्ये जर काही चूक झाली असेल तर पुन्हा एकदा ई-के-वाय-सी करू शकता. आणि ज्यांना पती नाहीत किंवा वडीलही नाहीत अशा महिलांसाठी सुद्धा आता आनंदाची बातमी आहे की या महिलासुद्धा आता ई-के-वाय-सी इथे जाऊन करू शकता. यासाठी सुद्धा नवीन आता इथे ऑप्शन आलेला आहे. तर इथे थोडक्यामध्ये तुम्ही बघू शकता. तर लाडकी बहीणची जी काही वेबसाईट आहे ती सर्वांनाच माहिती आहे, ladkibahn.maharashtra.in या वेबसाईटवरती जायचं आहे. माहीत नसेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. लिंक ओपन झाल्यावरती पहिला जो ऑप्शन येतो त्याच्यावरती क्लिक करायचे. तर आता इथे बघू शकता, मोबाईलमधूनही करू शकता किंवा मग लॅपटॉपमध्ये करू शकता. तर इथे बघू शकता हा जो काही ऑप्शन आहे पहिला, तर इथे ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवित असताना लाभार्थ्यांकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई-के-वाय-सी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या तसेच घटस्फोटित लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची किंवा अद्याप ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा. आणि ही एक वेळ सुधारणा करण्याची अंतिम संधी आहे. आणि ई-के-वाय-सी करण्यासाठी 31/12/2025 ही अंतिम तारीख आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे पुढील ऑप्शन येईल. ई-के-वाय-सी करण्यासाठी इथे सर्वात आधी लाभार्थी आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली जो काही कॅप्चा येईल तो टाकायचा आहे आणि खालील आधार प्रमाणीकरणासाठी संमती होय म्हणून दर्शवायची आहे. नंतर संमती दिल्यानंतर खाली तुम्हाला एक OTP येईल. तो OTP जो आहे तो तुम्हाला इथे सबमिट करायचा आहे. त्यानंतर पुढील 2 ऑप्शन येतील. तर आता तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती जो OTP येईल तो OTP इथे फिल करायचा आहे आणि खाली सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP सबमिट झाल्यावरती खाली इथे बघू शकता 2 ऑप्शन येतात, एक विवाहित आणि एक अविवाहित. तुम्ही विवाहित असाल तर विवाहित सिलेक्ट करायचे. विवाहित सिलेक्ट केल्यानंतर खाली सुद्धा पुन्हा 3 ऑप्शन येतील. तर पहिलं तुमचं पती हयात आहे, त्याबरोबर पतीचे निधन झालेले आहे आणि तिसरा ऑप्शन हा घटस्फोटित, असे 3 ऑप्शन येणार. तर जर पती हयात असतील तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मग क्लिक केल्यावरती पुन्हा एकदा अशी स्क्रीन ओपन होईल. पुन्हा एकदा OTP टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा OTP मॅच होईल किंवा मग पतीचा नंतर विचारला जाईल, तिथे OTP सबमिट करायचा आहे. पतीचा OTP सबमिट झाल्यावर तुमची KYC इथे पूर्ण होणार आहे. परंतु जर तुम्ही विवाहित आहात परंतु तुम्हाला जर पती हयात नसेल तर तुम्हाला पती हयात नाही हा ऑप्शन, निधन झालेला आहे किंवा मग घटस्फोटित, हे दोन्हीपैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. समजा तुमच्या जर पतीचं निधन झाले असेल तर पतीचे निधन झाले या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर पुन्हा एकदा तुमचा आधार नंबर विचारला जाईल. तुम्हाला एक OTP येईल. OTP सबमिट केल्यानंतर पतीचे निधन झालेले आहे त्यामुळे खाली तुम्हाला नोट येईल की तुमचे जे काही पतीचे निधन झालेले आहे त्याचं जे काही सर्टिफिकेट असेल ते तुमच्या नजीकच्या अंगणवाडी सेविकाकडे तुम्हाला जमा करायचं आहे. इथे तुमची KYC पूर्ण होते. त्याचबरोबर ज्या महिला घटस्फोटित आहे त्यांनी घटस्फोटित या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्यांनी सुद्धा त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यांना पुन्हा एक OTP येईल. OTP सबमिट झाल्यानंतर तुमची ई-के-वाय-सी ते पूर्ण होईल आणि तुमचे जे काही घटस्फोटाचे पेपर असतील ते सुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे नेऊन द्यायचे आहे. आता इथे दुसरा ऑप्शन बघू शकता, ज्या मुली आहेत अविवाहित आहेत तर त्यांनी काय करायचं, तर त्यांनी सुद्धा आधी सांगितल्याप्रमाणे आपला लाभार्थी क्रमांक टाकायचा आहे. तर त्यांना कॅप्चा विचारला जाईल. त्यानंतर पुन्हा 2 ऑप्शन येतील, एक अविवाहित आणि विवाहित. तर अविवाहितवरती सिलेक्ट करायचं. अविवाहित सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं आधार कार्ड विचारणार आहे. तर समजा तुम्हाला तिथे वडील आहेत किंवा वडील हयात नाही हे ऑप्शन येणार आहेत 2. जर वडील हयात असतील तर वडिलांचा नंबर टाकायचा आहे तिथे. तर वडिलांचा आधार नंबर टाकून मोबाईल नंबरवरती जो काही OTP येईल तो तुम्हाला सबमिट करायचा आणि अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी होईल. परंतु ज्यांना वडील नाही तर त्यांनी सुद्धा आता वडील हयात नाही ह्या ऑप्शनवरती सिलेक्ट करायचं आहे. स्वतःचा नंबर टाकायचा आहे तिथे. स्वतःच्या नंबरवरती OTP येईल. आधार नंबर टाकल्यावरती तर ते OTP आणि आधार नंबर मॅच झाल्यानंतर तुमची KYC सबमिट होईल. आणि जर वडील नाही आहेत तर वडिलांचं सुद्धा मृत्यूचे जे काही सर्टिफिकेट असेल ते अंगणवाडी सेविकांकडे तुम्हाला जाऊन तिथे सबमिट करायचं. तर अशा प्रकारे अविवाहित मुलींची जी काही आहे ती सुद्धा इथे KYC होणार आहे. तर अशा प्रकारे विवाहित आणि अविवाहित त्याचबरोबर पती किंवा वडील हयात नसलेल्या महिलांची, मुलींची इथे KYC होणार आहे. त्याचबरोबर आपली KYC झाली की नाही हे तपासण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी
वेबसाईटवर जायचं आहे. ई-के-वाय-सीचे जे काही ऑप्शन आहे तिथे जाऊन क्लिक करायचं आहे आणि तिथे जाऊन तुमचा पुन्हा एकदा आधार नंबर टाकायचा आहे आणि OTP तुम्हाला तिथे येणार आहे तो टाकायचा आहे. परंतु तिथे तुम्हाला डायरेक्टली एक ऑप्शन येणार आहे की तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. तर म्हणजे याचाच अर्थ तुम्ही आता पुन्हा ई-के-वाय-सी करण्याची गरज नाही आणि ती व्यवस्थित पूर्ण झालेली आहे. आणि ई-के-वाय-सी करायची कशी, तर यासाठीचा व्हिडिओसुद्धा याआधी मी चॅनलवरती टाकलेला आहे, तर त्याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा.